आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. अनुप 8:57 मॅच सुरू होते आणि 9:45 पहिली इनिंग तिची पूर्ण होईल याची नोंद आपण करायची. खंडेलवाल खिलाडी आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट पाटीदार वॉरियर्स टॉस जिंकलाय पाटीदार वॉरियर या संघाने आणि प्रथम ते करतायत फलंदाजी. पहिला बॉल तिच्यावरती अपील झाली आपण पाहतोय. पुनीत पटेल होते स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल डॉट आहे. पुनीत पटेल आणि निलेश पटेल ही जोडी मैदानावरती आहे. 8:57 मॅच सुरू झाली आहे. पहिली इनिंग पूर्ण होईल 9:45. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव धावफलकावरती. प्रथम मनोज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. रोहित पीछे से आ अच्छे हर्ष ऊपर रुक इधर से रख ऊपर आ चलो यारो बढ़िया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. निलेश पटेल स्ट्राइक एंड वरती. सरळ बॅटने ते खेळत लॉंग ऑफ रिजनला बॉल गेलाय. क्लास पाहायला मिळतो. निलेश पटेल ज्याच्या वेळेस फलंदाजीसाठी मैदानामध्ये असतात त्यांच्याकडे क्लास आहे. खंडेलवाल खिलाडी अनूप शेरी, रौनक खंडेलवाल, सुधीर अग्रवाल, हर्ष बोरा, प्रथम मनोज, वेदांत बजाज. पुढचा बॉल डाऊन द लेग वाईड आहे. प्रणित बोरा, अक्षय गुंडेचा, संजय बोगावत, त्रितेश कटारिया आणि रोहित शर्मा ही प्लेइंग 11 आहे खंडेलवाल खिलाडी या संघाची. पुढचा बॉल ऑन साइडला आपण पाहतो. लेग ग्लान्स तुम्हाला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगचे खेळाडू प्ले मध्ये आलेत. एकच धाव तिथे मिळेल. पुढचा बॉल इथे खराब क्षेत्ररक्षण गॅप मध्ये बॉल गेलाय. 2 धावांचा प्रयत्न. निलेश पटेल मे बी रनआउट इथे होत आहेत की नाही ते पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. डिसिजन पेंडिंग आहे परंतु कॉन्फिडंट इथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणारी टीम.
आजा आजा संपला ना एक राहिलाय प्रथम उठतो प्रथम we waiting for third umpire decision. चलो यारो चलो शाबाश क्लोज कॉल आहे तिथे चेक करतायत पंच. अल्प्या रेडी रहे यहाँ से एक जगह पे शाबाश क्या बात है फलंदाज धावबाद आपण पाहतो विकेट आली आहे. कमालीचा टेक पाहायला मिळाला रौनक खंडेलवाल यांच्या माध्यमातून आणि लाईन क्रॉस होण्या अगोदर स्टंप डिस्ट्रॉइड झाले होते. तुम्ही तुमच्या रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज सुयश दोशी मैदानावरती आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हर्ष बोरा डॉट बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा असतील 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. सर्वाधिक टर्न जर कोणी प्राप्त केला असेल तर या अगोदर आपण पाहिलं कुशल कांकरिया. या विकेट वरती सर्वाधिक जास्ती टर्न कोणी प्राप्त केला असेल तर ते नाव आहे कुशल कांकरिया. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांना आपण इन ऍक्शन पाहिलं. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती. हर्ष बोरा देखील चांगले गोलंदाज आहेत. किती टर्न प्राप्त करतात हे देखील इथे पाहायचंय. सुयश दोशी आणि पुनीत पटेल ही जोडी मैदानावरती. कॉमेंट्री बॉक्स इन हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. ह्याच एंड टर्न प्राप्त केला होता आपण पाहिलं कुशल कांकरिया यांनी देखील. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. हर्ष बोरा यांचा देखील पहिला बॉल कमालीचा. बॅटच्या अगदी जवळून यष्टिरक्षकाचा वेध बॉलने घेतला. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा हर्ष बोरा. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. चिकी सिंगल आपण पाहतो इथे पाहायला मिळते. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मिड विकेटला अनुप अशेरी सर्कलच्या अगदी जवळ होते. 38 सर्कलच्या आता थोडेसे पुढे उभे आहेत. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिड ऑन तुमच्याकडे एक खेळाडू, तुमच्याकडे पॉइंट रिजनला थर्ड मॅन आणि एक खेळाडू कव्हर रिजनला शॉर्ट स्क्वेअर लेग. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण. ऑफ्टमच्या खूप जास्ती बाहेर अँगल क्रिएट करतायत हर्ष बोरा आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत आणि लेग स्पिन करतायत. बॉल आणखी बाहेर जातो ते चित्र पाहायला मिळते.
हर्षपुरा बॉलिंग ट्रॅक वरती. हा देखील बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय. अँगल खूप जास्त क्रिएट होतो हर्षपुरा यांच्या गोलंदाजीमध्ये. उजव्या हातांच्या फलंदाजासाठी अवे फ्रॉम दी बॉडी ती लाईन पकडून ठेवली. ऑफ्टमच्या बाहेर बॉल पिच करतात आणि पडल्यानंतर बॉल स्पिन देखील होतोय थोडासा. चांगली लाईन आहे. इथे फलंदाज एक पाऊल पुढे पाहायला मिळाले. हर्षपुरा यांच्यापेक्षा चांगला फटका आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमा रेषेनजीक पाहायला मिळाले. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. फटका चांगला, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. सीमा रेषेनजीक क्षेत्ररक्षण आपण पाहूयात. लाजवाब एफर्ट होता. वेदांत बजाज देखील तिकडे पोहोचलेले आपण पाहिले. 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. इथे आपण पाहतोय टप्पा पडू दिला नाही. या बॉलचं पिचिंग तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाहीये ग्राफिक्स मध्ये. एक बॉल अद्यापही शेष आहे. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हर्षपुरा बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल होता. पिच मॅप मध्ये जर तुम्हाला पिचिंग पाहायचं बोललं या बॉलचं तर पाहता येणार नाही. डॉट 1 धावाली फुल टॉस बॉल वरती. स्ट्राइक रोटेट इथे झाली. रोनक खंडेलवाल क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करतायत. हर्षपुरा डॉट बॉल. आणि ह्या गोष्टी बदलल्यात. खरं तर एक हाय स्कोरिंग मॅच पराभूत झाली. रोनक खंडेलवाल यांची खंडेलवाल खिलाडीच. आणि बऱ्याच गोष्टी, बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी नंतर सकारात्मक चेंजेस त्यांनी केले. या गोष्टी खूप गरजेच्या क्रिकेटच्या खेळामध्ये. सकारात्मक चेंजेस जर तुम्ही केले तर तुमची टीम किती पॉझिटिव्ह इंटेंटने पुढे जाऊ शकते ते चित्र पाहायला मिळालं. अनुप अशेरी यांची इनिंग आपण पाहिली. त्याच मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला. 90+ ची ती मॅच होती. जवळपास 100 ची मॅच होती आणि त्या मॅच मध्ये एक मोठा पराभव पाहिला खंडेलवाल खिलाडीने. परंतु काल पुनरागमन केलंय आणि तीच बॉडी लँग्वेज आज देखील या मॅच मध्ये पाहायला मिळते. परंतु पाटीदार वॉरियर संघ ते देखील पुनरागमन करण्याच्या अगदी मार्गावरती आहेत. इथे फटका चांगला. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉल वरती गेले. बॉलला रोखतील. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12 एका खड्याच्या मोबदल्यामध्ये. अनुप शेरी पुढचा बॉल हवेत. रोनक खंडेलवाल बॉलच्या खाली. सेफ हँड आहेत. इथे सेल सुटणार नाहीये. आणि इथे आपण पाहिलं 4 आर्म दाखवलेत अनुप शेरी यांनी. विकेट आली. फलंदाज बाद. अवित्री बाईक्स विकेट. माऊली विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. लवकर यायचे विनंती आहे माऊली. अमोल सिंगी सर आपली वाट पाहत आहेत. माऊली आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ लगेच या. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. माऊली विनंती आपल्याला. इथे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव येईल. माऊली विनंती आहे, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ या.
अमोल सर आपली वाट पाहतायत. अमोल सिंगी सर, आपल्याला विनंती, आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. माऊली राइट में लेफ्ट में सरक. कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. अनुप अशेर यांच्याकडे देखील खासियत आहे, अचूक टप्पा त्यांच्याकडे, आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. सुयश जोशी, चिराग बडेरा ही जोडी मैदानावरती आहे. 13 धावा धावपलकावरती. अनुप अशेरी, फुलरलेनचा बॉल डीप मध्ये गेलाय. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 14-14. कमालीचा बॉल, ऑफ स्पिन गोलंदाजी करतायत अनुप अशेरी, परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अनुप अशेरी यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. केवळ 2 धावा खर्च केल्यात, एक सफलता अर्जित केलं अनुप अशेरी यांनी देखील. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एमबी स्ट्रायकर नंतर कोणत्या टीमचा जर गोलंदाजी अटॅक चांगला असेल तर ती टीम आहे. खंडेलवाल खिलाडी 100 गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत, आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. रौनक खंडेलवाल अजूनही बॉलिंग ट्रॅक वरती नाहीयेत. म्हणजे ऑप्शन अनेक सारे आहेत. आपण पाहिलं खंडेलवाल खिलाडी या संघाकडे देखील चौथं षटक आहे, आणि आतापर्यंत 4 गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिले. चौथ्या षटकासाठी चौथा नवीन गोलंदाज आहे. फ्लड लाईट्स जो टॉवर आहे तिथे काहीतरी काम सुरू आहे टेक्निकली. ते देखील सॉर्ट आउट होईल. अनेक एजन्सीज या स्पर्धेमध्ये आलेल्या आपण पाहिल्यात, परंतु सर्वांची कामगिरी अतिशय चांगली पाहायला मिळाली. सर्व स्पॉन्सर्स त्यांची देखील भूमिका महत्वाची. बॅकफुट वरून इथे डायरेक्ट हिट झाली, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. डॉट बॉल. इल्युमिनेशन सफिशियंट आहे, त्याच्यामुळे मॅच चालू आहे. इथे स्टेप आउट झालेत आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमरच्या दिशेने. कमालीचा फटका, सरळ बॅटने प्रहार केला, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि सुधीर अग्रवाल यांच्यावरती आक्रमण केलंय. ठोकलाय अवित्री बाईक सिक्सर. यावेळेस देखील बॉलला अगदी पाठवलंय. खूप मोठी चेस. ओ हो हो हो, लाजवाब एफर्ट आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा तिथे पूर्ण झाल्यात, परंतु एफर्ट साठी सर्वांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे, इतका कमालीचा एफर्ट होता. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली, आणि जर रौनक खंडेलवाल स्लिप झाले नसते तर धावबाद देखील तिथे होण्याची संधी होती. एफर्ट आपण पाहूयात. खूप दूर होते बॉल पासून, खूप वेगाने गेलेत. लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले. चेक केलं जाईल. तिसरे पंच जरूर इंटरेस्टेड आहेत.
आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार, परंतु एफर्टचे पूर्ण मार्क क्षेत्ररक्षकाला मिळायला पाहिजेत. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहू शकता, रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. पाय टच झाला होता बाउंड्रीला. इथे देखील लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तेच प्रयत्न करतायत, परंतु इथे पुन्हा एकदा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सुयश दोशी मेन ऑन द फायर नाव. षटकार. पुन्हा एकदा हवेत बॉल, आणि यावेळेस क्षेत्ररक्षक का थांबले ते समजलं नाही, परंतु बॉल एक टप्पा मे बी खाऊन सीमारेषच्या पलीकडे गेलाय. पंत चेक करतील. हा चौकार आहे. आक्रमण इथे केलंय. थोडासा निर्णय चुकला असं म्हणायला वाव मिळते रोनक खंडेलवाल यांची, कारण सुधीर अग्रवाल यांची चॉईस थोडीशी चुकली का, कारण आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात 20. आक्रमण केलं सुयश दोशी यांनी. मोमेंटम पूर्णपणे बदलवून टाकलं. दाद दिली पाहिजे सुयश दोशी यांची देखील. 12 मध्ये 25 बनवल्यात. फुलरलेनचा बॉल, इथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल. सुधीर अग्रवाल यांच्यावरती आक्रमण झालंय. आता थोडासा पेच वाढलाय. स्टँड मध्ये प्रेक्षक तुम्ही पाहताय, सर्वांचे प्रेक्षक आज मोठ्या संख्येने लेडीज स्टँड मध्ये देखील आहेत. सर्व महिला भगिनी आमच्या इकडे दाखल झाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींचा आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने, या क्षणापासून, मनापासून सर्व महिला भगिनींचं स्वागत आहे. मुख्य मंचावरती देखील प्रेक्षकांची गर्दी. चौतीस धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनुप अशेरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हलक्या हाताने पुश केला. हर्ष बोरा, इथे संधी होती. 1 धाव इथे आली आहे. सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, परंतु हर्ष बोरा क्विक आले, परंतु डायरेक्ट हिट तिथे करणं गरजेचं होतं. फेकी खराब आहे. क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु फेकी खराब झाली आणि त्या माध्यमातून 1 धाव मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनुप शेरी चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या सामन्यामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट रिजनला. क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1च धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 साठी अनेक चॉईस होत्या. स्वतः रोनक खंडेलवाल देखील बॉल हातामध्ये घेऊ शकत होते, परंतु तसं झालं नाही. इथे लिडिंग एज लागले. हवेत बॉल. अनुप अशेरी कॉल करताय स्वतः, आणि खूप महत्वाची विकेट. इथे पार्टनरशिप ब्रेक करतायत गोलंदाज अनुप अशेरी. चिराग बडेरा नाव बॅक टू द पवेलियन. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. 32 रन ना, 36 रन.
प्रेक्षकांची रेलचेल आज इथे पाहायला मिळते आपल्याला या सामन्यांसाठी. अनुप पशेरी बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिजनला डीप मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले, बॉलला रोखतील, फेकी करतील, तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 37. लॉस ऑफ द 3 विकेट. सुयश दोशी आक्रमक इनिंग आतापर्यंत खेळलेत, परंतु अनुप पशेरी यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता त्याने देखील अर्जित केल्यात. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड बॉल पाहायला मिळतोय. अनुप पशेरी यांच्याकडे इतकी ॲक्युरसी आहे की चुका खूप कमी वेळात त्यांच्याकडून पाहायला मिळतात. त्यापैकी ही एक चूक होती, वाईड बॉल. सुयश दोशी इथे फुल टॉस आहे, परंतु क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आणि बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. नो बॉल देखील कॉल केलाय पंचांनी. फ्री हिट असेल पुढचा बॉल. विजेता करंडक ठरला हिट. पुढचा बॉल फ्री हिट, परंतु नाही लागणार मोठा हिट. टोटल हा बॉल. पुनरागमन लगेच केलं. चेंजेस आपण पाहतोय. पहिल्यांदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल स्लो रन टाकायचा होता, परंतु तो फुलटॉस गेला. परंतु पुन्हा एकदा लगेच लेंथ शोधली अनुप पशेरी यांनी, आणि लेंथ शोधणं गरजेचं होतं. इथे षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 45. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 मिनिटांमध्ये 5 षटक आपल्याला पूर्ण करायची. कृष्णा पटेल आणि सुयश दोशी ही जोडी मैदानावरती आहे, आणि बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत बजाज. पहिला बॉल कमालीचा आहे. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल अप्रतिम. महिला भगिनींच्या स्टँड मध्ये लेडीज स्टेडियम 2 तिथे पुरुष बांधव बसले. त्यांना विनंती आहे आपण जे आपलं प्रवेशद्वार आहे त्याच्या डाव्या बाजूला येऊन बसायचंय. पुढचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळतोय. ते फक्त महिलांसाठी राखीव आहे. लेडीज स्टेडियम 1 आणि लेडीज स्टेडियम 2 तिकडे बसू नका विनंती आहे. इथे आपण पाहतोय कव्हर रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक कोसळले जरूर, परंतु एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वेदांत बजाज देखील चांगली गोलंदाजी करतायत. सुधीर अग्रवाल 20 धावांची ओव्हर त्यांची पाहायला मिळाली. वेदांत बजाज चांगली चॉईस आहे. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. कमालीचा बॉल. हे देखील लेफ्ट आर्म लेग स्पिनर आहेत. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. 46 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकच धाव आली या षटकामध्ये आतापर्यंत. वेदांत बजाज हे देखील प्रभावित करतायत बॉलिंग ट्रॅक वरती.
इथे शेवटचा बॉल तो चुकला लेंथ मध्ये, परंतु फलंदाज फेज मध्ये खेळत होते. आपण पाहिलं अगदी अति शॅडो होती, त्या शॅडो मध्ये ते खेळत होते आणि इथे चूक झाली आहे. बॉल फक्त वरती गेला आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. इथे छेल टिपलाय, विकेट आली आहे. सुयश तोशी मोठी विकेट इथे आपण पाहतोय. आतापर्यंत डिफेन्स केलं फुल टॉस भेटला, अचानक डोळे चमकले, परंतु तिथे मोठा फटका खेळू शकले नाहीत फलंदाज, बाद झाले. आणि कौतुक व्हायला पाहिजे वेदांत बजाज यांचं, खूप महत्वाची सफलता त्यांनी अर्जित केली आपल्या टीमसाठी. स्पेल मध्ये रोटेशन करताना सुधीर अग्रवाल यांचं षटक महागडे राहिलं, परंतु चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली. रौनक खंडेलवाल यांचं कौतुक पुन्हा एकदा केलं पाहिजे. ज्या पद्धतीने गोलंदाजांना रोटेट केलं, आज एक नवीन प्रयोग केला सुधीर अग्रवाल यांना आणलं बॉलिंग ट्रॅकवरती. तो प्रयोग थोडासा महागात पडला. एक्सपेरिमेंट गरजेचे असतात, परंतु कधी कधी त्या महागात देखील पडू शकतात. परंतु मॅच मध्ये कंट्रोल ठेवतायत रौनक खंडेलवाल, प्रत्येक गोष्ट खूप बारकाईनं स्टडी करतायत. नवीन फलंदाज मैदानामध्ये 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दर्शन मुनोत पहिला बॉल रूम मिळाला ऑफ्टमच्या बाहेर, चांगला फटका डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंट रिजनला एकच धाव तिथे मिळेल. समोर उभे असणारे सर्व बांधव, माझ्यापेक्षा छोटे असतील मोठे असतील, सर्व दादा विनंती, आपण सर्वांनी स्टँड मध्ये बसायचंय. विजेता क्रिकेट टुर्नामेंट मधले जरी घटक असतील, सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी स्टँड मध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि ही सूचना अमोल सिंगी सरांच्या वतीने आहे. सर्वांना, समोरचे सर्वांना विनंती, स्टँड मध्ये जाऊन बसा. पलीकडे चला. इथे आपण पाहतोय आणखी एक बॉल डॉट आलाय. .47 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती. इथे डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. मिड ऑफचे खेळाडू मिडॉनला पोहोचलेत, थोडेसे फुटबॉल देखील खेळत आहेत मैदानावरती. एकच धाव तिथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 48 48 धावा धावफलकावरती. कमालीचा बॉल आहे. प्रथम मनोत एक स्पेल विसरतील आणि विसरलेत असं वाटतंय. सौरभ संकलेच्या 5 षटकार आले होते, परंतु तो स्पेल विसरतील. इथे देखील चांगला बॉल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल तिथे उपलब्ध आणि ती पूर्ण देखील केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 49. शरीराला हा बॉल लागलाय. एक धाव इथे मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 50 धावा धावफलकावरती. 50 लॉस ऑफ द 4 विकेट. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सुयश तोशी 20 बॉल मध्ये 32 धाव्यांची इम्पॅक्टफुल खेळी आपण पाहिली, परंतु आता ते बाद झालेत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा वेदांत बजाज. प्रभावित केलं वेदांतने, जितकं प्रभावित केलं कुशल कांकरिया, तितकंच प्रभावित वेदांतने देखील केले. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. इथे लेंथ मध्ये चूक झाली, लेंथ खूप पुढे पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस मध्ये बॉल परावर्तित झाला. एक धाव मिळेल. 51 धावा धावफलकावरती. फ्लाइट जास्ती देण्याचा प्रयत्न केला वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म लेग स्पिनर. संजय भोगावत तिथे
डॉट बॉल पाहायला मिळेल. स्विच हिट करायचा होता परंतु लेंथ आपण पाहतो स्टंप टू स्टंप. चांगली गोलंदाजी वेदांत बजाज यांची. इथे चांगला फटका. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. थोडीशी लेन जर पाठीमागे असेल तर आणखी प्रभावित ठरू शकतात वेदांत बजाज. इथे कॅप मध्ये बॉलला खेळत रूम क्रिएट केला. बॅट्समन बॅकफुटला गेले. क्रिजचा डेप्थचा उपयोग केला. चांगला फटका आहे. कौतुक व्हायला पाहिजे फलंदाजाचं देखील. दर्शन मुनोत अप्रतिम फटका होता. वेदांत बजाज फटका पुन्हा एकदा चांगला. आणि लेंथचा विषय आहे ना. लेंथ यावेळेस पुन्हा एकदा पुढे. लेंथ पाठीमागच्या बॉलवर थोडीशी पाठीमागे घेतली. फटका चांगला लागला. लेंथ परत पुढे. म्हणजे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतायत आणि फलंदाज देखील गोलंदाजाला रीड करतायत. ही गोष्ट महत्वाची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. फुल टॉस बॉल उडवला हवेत. ओ हो 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 हो. कॅच ऑफ द मॅच. कॅच क्लेम केलाय प्रथम मुनोत यांनी आणि बॅट्समनने देखील ऑक केलंय. जबरदस्त झेल आहे प्रथम मुनोत. लाजवाब. लोअर फुलटाचा बॉल ऑफ स्टंपच्या लाईन वरती होता ऑन साइडला आणि तुम्ही एफर्ट पाहू शकता. लँड होणारा बॉल होता. प्रथम मुनोत क्या बात आहे. कमालीचा कॅच आहे आणि अनेक चांगले कॅचेस या स्पर्धेमध्ये पकडले गेले. त्यापैकी एक हा देखील आहे. वारंवार तुम्ही रिप्ले पहा. मॅग्निफिसेंट एफर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. So elegant, so beautiful, just looking like wow. निमेश राज नवीन फलंदाज मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष बोरा. सेकंड स्पेल मध्ये ते आहेत. अंतिम षटक कोण टाकणार हा खूप मोठा प्रश्न आहे. रौनक खंडेलवाल स्वतः हात खोलतात की मग आणखी एखादा ऑप्शन उपलब्ध आहे हे देखील पाहायचंय. खंडेलवाल खिलाडीच. 55 धावा धावपलकावरती 5 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाफ ट्रॅकर हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे हर्ष बोरा यांच्या नावावरती देखील एक सफलता आहे. चांगला बॉल. गती कमी देतात हर्ष बोरा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जरी बॉल हाफ ट्रॅकर तुम्हाला दिसला असला तर देखील गती कमी होती. फलंदाजाला लावा ताकद. इथे विकेट आली. पहिल्या बॉल वरती सफलता मिळवत आहेत हर्ष बोरा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतात. नयन मेहर क्रमांक 8 वरती. निमेश राज देखील खूप खाली इंजर्ड आहेत ते देखील. आणि गतवर्षी निमेश राज हे नाव देखील खूप चर्चेमध्ये होतं. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला परंतु या वर्षी थोडेसे इंजर्ड आहेत. अनेक खेळाडू यावर्षी इंजर्ड असलेले आपण पाहिले. पंचावन्न धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड जरूर झेल इथे सुटला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. लोअर फुलटाचा बॉल होता. एक धाव. छोट्या छोट्या चुका महागात पडतील. चांगला झेल या अगोदर आपण पाहिला प्रथम मुनोत यांचा परंतु इथे झेल सुटताना आपण पाहिलंय. परंतु प्रयत्नांचे पुन्हा एकदा पूर्ण मार्क द्यायला पाहिजे. क्षेत्ररक्षकाला देखील लँड होत होता बॉल. कठीण झेल होता.
इथे देखील डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन रिजनला खेळाडू बॉलच्या दिशेने येतील. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 58 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हर्षपुरा सुधीर अग्रवाल यांच्यानंतर पुन्हा एकदा धावगती कंट्रोल मध्ये. इथे गली रिजन मध्ये बॉल आलाय. वेदांत बजाज एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चौकार 3 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचले 60 धावा धावफलकावरती. 60 पार स्कोर जाणार हे आता निश्चित झाले. हर्षपुरा स्पेल मधला शेवटचा बॉल बाकी आहे. वेगवान बॉल टाकला. प्लॅन इथे बनवला हर्ष बोरा यांनी. वेगवान बॉल टाकण्याचा त्यांना वाटलं होतं की अटेम्प्ट करतील निमेशराज श्वीचिटचा आणि चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट किपर क्लोज होते, थोडेसे डीप आले. शेवटचा बॉल डॉट आलाय. 60 धावा धावफलकावरती. अंतिम षटकासाठी रोनक खंडेलवाल मला वाटतं हात खोलणार नाहीयेत या मॅच मध्ये. 5 मिनिटांचा अवधी आहे. संजय बोगावत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. संजय बोगावत अपेक्षित नव्हतं संजय बोगावत येतील. रोनक खंडेलवाल बॉलिंग ट्रॅक वरती येतील असंच वाटलं, परंतु कॅप्टन आहे. इथे बॉल एका दिशेला गेला, क्षेत्ररक्षक दुसऱ्या दिशेला गेले आणि हा चौकार आहे. नक्की काय झालं ते क्षेत्ररक्षक सांगू शकतील. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आहे आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. पाठीमागचे 2 बॉल खूप अनफॉर्च्युनेट बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही ते चित्र पाहायला मिळालं पाठीमागच्या 2 बॉल वरती. संजय भोगावत खूप निराश आहेत. कंट्रोल केलं होतं. शेवटच्या 2 बॉल वरती 8 धावा आल्यात. इथे देखील क्षेत्ररक्षक सुरुवातीला अडखळले. एफर्ट लाजच्या बाबत 2 धावा इथे देखील आल्यात. आक्रमण शेवटच्या षटकामध्ये संजय भोगावत यांच्याकडे बॉल दिला. चान्स घेत आहेत फलंदाज. शेवटचं षटक आहे. अनुप शेरी खूप वेगाने आलेत बॉल वरती. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 71 धावा धावफलकावरती. संजय भोगावत यांच्यावरती आक्रमण शेवटच्या षटकामध्ये. इथे वाचण्याचा प्रयत्न केला संजय भोगावत यांनी. त्याच्या नादामध्ये एक वाईड आला. 1 अतिरिक्त धाव आणि 1 अतिरिक्त बॉल तुम्हाला टाकावा लागेल. हा बॉल कमालीचा आहे. आता थोडा आत्मविश्वास वाढेल संजय भोगावत यांचा देखील.
अजून एक बॉल बाकी आहे. संजय बोगावत आक्रमण झालं, सुरुवातीला मिसफील्ड पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, त्यावरती लेग बाईटची मिळालेली एक धाव आणि धावफलक जाऊन पोहोचले 73 धावा. जिंकण्यासाठी 74 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे खंडेलवाल खिलाडी या टीमला. मॅच नंबर 30 डे 6 आजच्या रात्री मधली शेवटची मॅच. एमबी स्ट्रायकर्स आणि वर्धमान वॉरियर्स दोन्ही संघांचे संघनायक विनंती, आपण टॉस साठी या. एमबी स्ट्रायकर्स वर्धमान वॉरियर्स विनंती आहे, आपण लगेच टॉस साठी यायचंय. हॅलो, तर कुणीतरी कडं दिलेलं आहे. कडं चांदीचं आहे. ज्यांचं असेल त्यांनीच या आणि कडं घेऊन जा. पंचांकडे कडं जमा होतं.
प्रतीक भंडारी आपल्याला विनंती त्यांचं आहे ते आपण या आणि आपलं ते कडे घेऊन जायचंय. प्रतीक भंडारी चला मॅच सुरू करायची आहे. अमोल सिंगी सरांकडे ते जमा आहे चांदीचं कडं. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. सर्वांचं विजेता कपमध्ये मनापासून स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. 74 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. खंडेलवाल खिलाडी ज्या संघासमोर आहे 60 चेंडू आणि 74 धावा बनवायच्यात. अनुप असेरी आणि रोनक खंडेलवाल ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. कृष्णा पटेल पहिलं षटक मैदानावरती टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आज 6वा दिवस या स्पर्धेचा आपण सर्वजण अनुभवतोय आणि 6व्या दिवसामध्ये सामना क्रमांक देखील 4 आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर एक महत्त्वाची मॅच असेल, शेवटची मॅच असेल आज. खंडेलवाल खिलाडीज या दोन त्यांच्या विरुद्ध पाटीदार वॉरियर्स या दोन संघांमध्ये मॅच आहे. पाहूया 74चा पाठलाग इथे सुरू होतो आहे. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतो आहे. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. मिड विकेटला शॉर्ट अँड पुलचा फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि रिले फिल्डिंग पाहायला मिळणार आहे. त्या दरम्यान 2 धावा देखील प्राप्त होत असताना आपण पाहतोय. 2च्या मदतीने धावसंख्येला झालेली सुरुवात आहे. धावफलकावर 2 धावा जोडल्या जात आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. एमबी स्ट्रायकर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. एक अतिरिक्त धाव मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. 3 धावा. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तिथे धाव मिळणार नाहीये. पाटीदार व्हाईट बॉलचा इशारा पाटीदार वॉरियर्स या संघाचा आपण विचार जर केला तर कृष्णा पटेल कॅप्टन आहेत. पुनीत पटेल इन टीम खेळत आहेत. त्याचबरोबरीने नयन मेहर आहेत. निलेश पटेल यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर चिराग बडेरा, दर्शन मुनोत, सुयश दोशी. त्याचबरोबर आपण प्रणव पटेल यांना आज बघणार आहोत. सचिन मुनोत आहेत. किशोर पटेल आहेत या टीम मध्ये. ओहो, इथे जीवदान मिळते पहा. आणि ते जीवदान अनुप असेरी सारख्या फलंदाजाला या ठिकाणी मिळतं आहे. एक लाईफ लाईन आपण बघतो मैदानामध्ये अनुप असेरी यांना या ठिकाणी मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी. त्यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. हॅलो 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 स्विच हिट करायचा होता, संपर्क इथे नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार. धावफलकावरती धावसंख्या जर बघितली तर 6 या आकड्यावर धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
यावेळेस पुढे सरसावत बॉलला खेळ आहे. वाईडिश मिड ऑन मध्ये बॉल खरं तर अडवला जातोय. त्या दरम्यान तुम्ही बघणार आहात धाव मात्र कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी मिळणार नाही. एक रन मिळतं, एक धाव येते. ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर फर्स्ट कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या झाली आहे 7. एक ओव्हर नंतर 7 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 54 चेंडूंमध्ये 67 धावांची अजून आवश्यकता आहे. अनुप असेरी यांना मिळालेलं जीवदान आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. त्याचा उपद्रव काय असेल ते येणारी वेळ नक्कीच आपल्याला या ठिकाणी सांगून जाणार आहे. रोनक खंडेलवाल, अनुप असेरी ही आघाडीची जोडी मैदानावरती प्रारंभिक जोडी आपण इथे पाहतोय. नऊ वाजून 50 मिनिटांनी या इनिंगला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. दहा वाजून 38 मिनिटांनी या इनिंगचा खेळ संपणं अपेक्षित आहे. नयन मेहर यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. ओव्हर नंबर 2 साठी रोनक खंडेलवाल स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका खेळलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात केलेला आहे. एकच धाव इथे पूर्ण होते. गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून जर पाहिलं तर ज्या टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करताय त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला लावावं लागतं. आणि या स्पर्धेमध्ये हे गोलंदाजीने अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय. जिथे फिल्डिंग लावली आहे तिथेच चेंडू देखील टाकला जातोय. हे देखील गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलंय. हो, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क नाही इथे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅट भरपूर वेगानं फिरवली होती परंतु संपर्क नाही. प्लेड अँड मिस. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनुप असेरी स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाज. चांगला फटका यावेळेस बिटवीन द गॅप खेळला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. चौकार 4. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार इथे येतोय. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील 12 या आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 रन ऑन अ बोर्ड. स्विच हिट केला होता जरूर, परंतु जिथे क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक शोधलाय तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिरावलेली. धावफलकावरती 12. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते म्हणजे एकूण 74 धावेंचं. 74 रन्स टू विन. ओहो, सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलाय. वाह, क्या बात आहे. डॉट बॉल तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अनुप असेरी यांच्याकडून असा डिफेन्स कधी बघायला मिळालेला नाहीये आणि तो आज या मॅच मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक जण अवाक झालेत. ओहो, बिग हिट. वाह, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बाहुबली षटकार, सिक्सर. दोन ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. 2 ओव्हर नंतर 18. 74चं टार्गेट आहे. ऍक्शन रिप्ले. पिकअप स्ट्रोक खूप दूरवर फेकलाय. स्विच हिट. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर चेहऱ्यावर असलेली स्माइल देखील पाहायला मिळते. टॉस साठी एमबी स्ट्रायकर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी ताबडतोब यायचंय आपण, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद आपण घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे आणि आपण या अगोदर इनिंग ब्रेक मध्येच टॉस करत आलोय. आपण कृपया करून सहकार्य करा. एफबी स्ट्रायकर्स वर्धमान प्लाय वॉरियर्स.
2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 18. प्रणव पटेल गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 3 साठी. 48 बॉल्स अजूनही शिल्लक राहिलेत. 56 धाव्यांची अजूनही गरज आहे. 56 रन्स जिंकण्यासाठी पाहिजेत. प्रणव पटेल तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉलला अडवलं जातं. 1 धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती जर बघितलं तर 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अनुप असेरी स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बघायला मिळत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये काय फटका खेळला होता. प्रणव पटेल तयार गोलंदाजीसाठी. शॉर्टबॉलचा वापर तिथे क्षेत्ररक्षक अजून एक जीवदान आहे अनुप असेरी यांना. दुसरा झेल अनुप असेरी यांचा इथे सुटलाय, निसटलाय. नशिबाची साथ आज अनुप असेरी यांच्या सोबत आहे. 2 जीवदान त्यांना मिळाले, 2 लाईफ लाईन त्यांना मिळालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल कसा ड्रॉप झाला ते आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्टबॉलचा वापर, स्विच हिटचा फटका, कनेक्शन चांगलं आहे आणि बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रोनक खंडेलवाल्यांच्या बॅटमधून एक चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी 4. ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट बॉल होता, तयारीत होते हा फटका खेळण्यासाठी. यावेळेस बिटवीन द गॅप गेला आणि चौकार रोनक खंडेलवाल खिलाडीला मिळाला. चौकाराने धावसंख्या झाली आहे 24 रन्स. सन्मानपूर्वक हा चेंडू इथे खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता. रोनक खंडेलवाल इंटरेस्टेड होते परंतु अनुप असेरी यांनी थांबवलं. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हा चांगला चेंडू होता. ही लाईन आणि लेंथ खूप चांगली होती. गुड लेंथ स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर इथे गोलंदाजाने केला. चौकारानंतर चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळत आहे. शेवटचे 44 बॉल आणि 50 रन्स जिंकण्यासाठी खंडेलवाल खिलाडीज या संघाला पाहिजेत. लॉफ्ट केलाय, चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूवरती पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. दोनही फलंदाजांच्या माध्यमातून या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला दिसतोय. अनुप असेरी आपल्या स्क्रीनवर ज्यांना 2 जीवदाने मिळाली आहेत. गोलंदाज प्रणव पटेल तयार आहेत. परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क इथे होताना पाहायला मिळालेला नाहीये. ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. ओव्हर नंबर 3 संपले. 3 ओव्हर नंतर 26 3 ओव्हर नंतर 26 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 42 बॉल्स आणि 48 रन पाहिजेत. 42 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 48 धाव्यांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी खंडेलवाल खिलाडी संघाला. निलेश पटेल गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 4थं षटक इथे टाकलं जाईल आणि 4थ्या षटकासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं. निलेश पटेल यांच्या हातामध्ये आपण चेंडू बघणार आहोत. अजूनही 42 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि जिंकण्यासाठी 48 धाव्यांची गरज आहे खंडेलवाल खिलाडी संघाला. लेडीज स्टँड 1 मध्ये अनेक आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत आज या स्पर्धेच्या निमित्तानं. सर्वांचं स्वागत. 42 बॉल्स आणि 48 रन्स जिंकण्यासाठी खंडेलवाल खिलाडीज. गोलंदाज निलेश पटेल गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण जर पाहिलं तर अनुप असेरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर ज्यांना 2 जीवदानं मिळाली आहेत आज या मॅच मध्ये. विजेता कप 2024 सीझन 4
डे 6 मॅच नंबर 4. स्विचिटचा फटका आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन, बराचसा वेगात खेळला होता हा फटका. ताकदीचा वापर सातत्याने अनुपस्थिती करतात. एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 27 रन्स. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. वेळ देखील फार महत्वपूर्ण आहे. मिड ऑफच्या दिशेने बॉलला अडवलं जाते. तिथे एकच धाव मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन फलंदाजांमध्ये. एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या देखील जाईल पुढे 28 रन. कशा पद्धतीने मॅच पुढे जाते ते बघणं फार गरजेचं असेल. अनुपस्थिती स्ट्रायकिंग एंडवर स्विच हिट केला यावेळेचा फटका देखील, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. एकच धाव, 1च्या मदतीने धावसंख्या देखील जाते पुढे 29 धावा धाव. शेवटचे 39 चेंडू आणि 45 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. पाटीदार वॉरियर संघाला या धावा रोखायच्यात. जागा बनवली, चांगला फटका खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब पाहायला मिळाले. खूप चांगली फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट. नो रन, धाव मिळणार नाहीये. आपण जर पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे 29 रन्स. याच पद्धतीनं गोलंदाजी आणि याच पद्धतीनं क्षेत्ररक्षण करावं लागेल पाटीदार वॉरियर्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समोर खेळलाय बॉल, बिटवीन द गॅप खेळला जातोय. नोमॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल, त्या दरम्यान एकच धाव मिळेल. एक धाव अधोरेखित केली धावफलकावर, धावसंख्येला आकार मिळतोय. धावफलकावर धावा झाल्यात 29 रन्स. निलेश पटेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर 30 धावांची भागीदारी झाली आहे दोन फलंदाजांमध्ये. 30 धावा.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो मोठा फटका खेळायचा होता, संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. प्लेड अँड मिस ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे एकूण 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 36 आणि 44 रन्स पाहिजेत. 44 runs required, 36 balls remaining. MB स्ट्रायकर्सचे कॅप्टन झाला टॉससाठी. MB स्ट्रायकर्स चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय आणि थेट जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या जवळ बॉलला अडवलं जाणार आहे. त्या दरम्यान आपण पाहिलं असेल तर धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते आहे. धावसंख्या वाढली जाईल. खूप चांगला फटका खेळला होता रोनक खंडेलवाल यांनी. दिल स्कूप पाहायला मिळतो. 3 धावा मिळत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 35 बॉलमध्ये 41 पाहिजेत. वाह, सुंदर फटका यावेळेस. फॉलोविंग स्वीप केलाय, ऑन द राईज खेळलाय. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टॉस या ठिकाणी लगेच आपण करतोय. नो बॉल, नो बॉल. उद्योजक सन्माननीय संजय शेठ गुगळे साहेबांच्या शुभहस्ते टॉस या ठिकाणी होईल. फ्री हिट. बॉल हवेत आहे. फ्री हिटचा बॉल होता. तिथे जर आपण बघितलं तर फक्त एकच धाव मिळते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती जर पाहिलं तर 35 रन्स, 36 धावा, 36 रन्स. बॉल हवेत आहे. यावेळेस कुठल्याही प्रकारची संधी मिळणार नाही. फलंदाज अनुप असेर यांना बाद धुवून परतावं लागतंय. पहिला धक्का आहे. पहिला फलंदाज खंडेलवाल खिलाडी या संघाचा बाद होतो आहे. इम्पॅक्ट प्लेयर्सचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. टॉस संपन्न होतं. यस, एका बाजूला वर्धमान प्लाय वॉरियर, दुसऱ्या बाजूला MB स्ट्रायकर्स. तर टॉस संपन्न झालेला आहे. यानंतरच्या मॅचचा प्लेइंग 11 देखील आमच्यापर्यंत द्या. इम्पॅक्ट प्लेयर्सचा वापर करण्यात आला. अर्थात प्रतीक गुगळे मैदानावरती दाखल झालेले आहेत. प्रणव पटेल इथे विकेट मिळवून देत आहेत संघाला. खंडेलवाल खिलाडी, दुसऱ्या बाजूला पाटीदार वॉरियर्स. या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढत आहे. प्लेइंग 11 द्या सर. बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे बघायला मिळालं. दहावी ते असेल. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजी बॅटिंग करण्याचा निर्णय वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने घेतलेला आहे यानंतरच्या मॅचसाठी. शेवटचे 31 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे.
1:36 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू असताना फुलर लेंथवरचा बॉल याही वेळेस धाव घेण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक असते. आता इथे काय घडेल ते बघणं गरजेचं आहे. काय थ्रो केलाय, काय हिट केलाय, प्रत्येकाने टाळी वाजवली आहे. क्या बात आहे. आणि नक्कीच बघणं देखील फार गरजेचं राहील. इथे फलंदाज रौनक खंडेलवाल यांना माघारी जावं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतो. रौनक खंडेलवाल आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचू शकले नाहीत आणि तिथे विकेट मिळते आहे. दुसरा धक्का. आघाडीची जोडी माघारी गेलेली आहे. हर्ष बोरा न्यू बॅटर. धरला नेम आणि केला फलंदाजाचा गेम. धक्का क्रमांक 2. हर्ष बोरा आलेत मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. आता दोन्ही फलंदाज नवीन आहेत. दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन करायचं. खंडेलवाल खिलाडीला अजून जिंकण्यासाठी 38 रन करायचे. 38. सगळं सुरळीत चालू असताना अनुप असिरी बाद झाले आणि रौनक खंडेलवाल बाद झाले. मॅचचं चित्र बदलले परत. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धात होतच्या नव्हतं होतं या क्रिकेटमध्ये. हे आपण या अगोदरच्या मॅचेस मध्ये देखील बघितलेलं आहे. आज एक सुपर ओव्हर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपण पाहिली. प्रतीक गुगळे यांनी खेळलेला हा फटका होता. डेंजर एंड रौनक खंडेलवाल यांचा होता. तिथे डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज रौनक बाद झाले. बाबा इथून पुढे आता प्रतीक गुगळे आणि हर्ष बोरा यांना जबाबदारीने खेळावं लागेल. खांद्यावर मॅच घ्यावी लागेल. निलेश पटेल गोलंदाजी करण्यासाठी. ओहो चांगला बॉल होता. स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. शरीराचा वेध चिडूने घेतलाय आणि तिथे जर आपण पाहिलं तर धाव कुठल्याही प्रकारची मिळणार नाहीये. आता फिल्डिंग टीम देखील थोडीशी जोशमध्ये आली आहे. फिल्डिंग टीम देखील मोठ्या आत्मविश्वासाने आता खेळते आहे. विकेट फार गरजेचे असतात. 2 विकेट मिळाल्या त्यानंतर जर आपण बघितलं तर या मॅच मध्ये आम्ही सुद्धा आहोत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हे पाटीदार वॉरियर्सने सांगितले. लॉफ्ट केला इथे. शॉर्ट मिड विकेटला थोडंसं फंबल होताना दिसतंय. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकामध्ये बदल होताना दिसेल. एकूण धावसंख्या 37 रन्स. विजेता कप 2024 सीझन 4 या क्रीडा स्पर्धेचं 4थं पर्व आपल्याला बघायला मिळत आहे. डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आहे. डे नाईट टुर्नामेंट आपण विजेता कप या ठिकाणी बघतो. हर्ष बोरा स्ट्रायकिंग एंडला. चांगला बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना अकाउंट ओपन केले हर्ष बोरा यांनी. धावसंख्या देखील 1च्या मदतीने पुढे जात असताना फलकामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 रन्स. प्रतीक गुगळे यांनी बॉलला उडवलंय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलंय परंतु तिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा हा बॅटिंग टीमला मिळतोय. इथे मॅक्सिमम आलाय षटकार. सिक्सर. अवित्री बाईक सिक्सर. प्रतीक गुगळे यांच्या बॅट मधून निघालेला हा फटका होता. ऍक्शन रिप्ले. शॉट अँड पुल करत असताना बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळले. फिल्डिंग थोडीशी खराब होताना दिसली आज पाटीदार वॉरियर्स संघाची. अनुप असिरी यांना देखील 2 जीवदानं मिळाली होती. त्यांचे देखील 2 झेल सुटले होते परंतु आज पाटीदार वॉरियर्सला या चुका थोड्याशा टाळाव्या लागतील इथून पुढे. शॉर्ट बॉलचा परत एकदा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला उडवलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर शॉट अँड पुल केलाय आणि बॉल फेकलाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते.
दुसरा षटकार प्रतीक गुगळे यांच्या बॅटमधून येतो. हा सिग्नेचर शॉट आहे, ट्रेडमार्क फटका प्रतीक गुगळे यांचा. थोडासा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट प्लेअर आहे आणि इम्पॅक्ट फुल इनिंग खेळत आहेत प्रतीक गुगळे स्ट्रायकिंग एंडवर. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. जमिनीशी समांतर फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती डीप मध्ये येत आहेत. चांगला रिटर्न पाहायला मिळतो. पिकअप, गॅदर अँड थ्रो, त्यानंतर एकच धाव मिळत आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हर नंतर 2 बाद 51 धावा धावफलकावरती लागत आहेत. खंडेलवाल खिलाडी 2 बाद 51 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते. प्रतीक गुगळे आणि हर्ष बोरा ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. या 2 फलंदाजांवर धावा बनवण्याची जबाबदारी आहे. तर दुसऱ्या बाजूला पाटीदार वॉरियरचा संघ देखील या धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई बघायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा त्रुटी पाहायला मिळाल्या आणि या चुका तुम्हाला पराभवाकडे देखील घेऊन जाऊ शकतात. एक छोटीशी चूक मोठ्या पराभवाकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकते. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 51 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 24 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 23 रन्स अजूनही पाहिजेत. 24 बॉल 23 असं समीकरण आपल्याला दिसतंय. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघतोय गोलंदाज सुयश दोशी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकतो मैदानामध्ये प्रतीक गुगळे स्ट्रायकिंग एंडवर. 10 वाजून 41 मिनिटांनी या इनिंगचा खेळ संपणं अपेक्षित आहे. 10 वाजून 41 मिनिटांनी इनिंग संपली पाहिजे. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न राहिला आहे. संपर्क नाहीये. प्लेट अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये जातो. धाव इथे मिळणार नाहीये. धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. षटक क्रमांक 7 सुरू असताना पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलाय सुयश दोशी यांनी. सुरुवात खूप चांगली आहे. सुरुवात फार गरजेची असते. या ओव्हरची सुरुवात देखील खूप चांगली झाली आहे. फुल टॉस ओव्हर द बॉलर हेड अगदी समोर खेळलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. थोडंसं फंबल तिथे बघायला मिळालं पेट्रोलिंग करत असताना. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना दिसेल. धावफलकावरती धावा 53, 2 बाद. प्रतीक गुगळे चांगली फलंदाजी करतायत. 9 चेंडू आणि 16 खूप चांगला स्ट्राईक रेट त्यांचा बघायला मिळतो. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्यांनी खेळले होते. नेत्र दीपक फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन लेटकट केलाय. तिथे एक सिंगल घेण्याचा मानस आहे. 1 धाव कंप्लीट होते. गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग करत बॉलला फक्त दिशा. 1 धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. 54. कशा पद्धतीने सामना पुढे जाईल ते बघणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येकाच्या नजर आहे त्या मॅचवर. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी झाली आज. मॅच नंबर 4 दिवस क्रमांक 6 डे 6 मॅच नंबर 4. दुसरा डाव सुरू आहे. 74 धावांचं लक्ष घेऊन खंडेलवाल खिलाडी संघ उतरलाय मैदानामध्ये. फुल टॉस बिटवीन द गॅप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय, परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला आणि तिथे फक्त 1च धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती 55 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटीदार वॉरियर्स इन ॲक्शन आहे. खंडेलवाल खिलाडी दुसऱ्या बाजूला आहे. या 2 संघांमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत सुरू आहे. 2 पॉइंट्स 2 अंक कुणाला मिळतील त्यासाठी मैदानामध्ये बॅट आणि बॉलमधील युद्ध रंगलेलं आहे. गोलंदाज सुयश दोशी तयार होत आहेत. बॅकफुटला जाऊन बॉलला हलक्या हाताने ढकलले. धाव तिथे मिळणार नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आत.
प्रतीक घुगळे आणि दुसऱ्या बाजूला हर्ष बोरा या दोन फलंदाजांवर ते सर्वांच्या नजरा, कारण इथून पुढे मॅच कशा पद्धतीने ते पुढे नेत आहेत. 19 बॉल 19 अशी मॅच आहे. यावेळेसचा बॉल देखील समोर खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल, तिथे एक सिंगल प्राप्त होणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आज ज्या वेळेस धाब्यांचा पाठलाग झाला त्यावेळेस शेवटच्या क्षणी बॉल टू रन इक्वेशन बघायला मिळालं. 18 बॉल 18 असतील, 12 बॉल 12 असेल, असं इक्वेशन आज तीनही सामन्यांमध्ये मागच्या बघायला मिळालं आणि तीनही सामने रंगतदार होताना पाहायला मिळाले. शेवटच्या षटकापर्यंत ते सामने गेले. या मॅचमध्ये देखील काय घडेल ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची आवश्यकता आहे. आतापर्यंत 7 ओव्हरनंतर 56 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. हर्ष बोरा आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नयन मेहर यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. हर्ष बोरा यांच्या प्रत्येक षटकारासाठी विशालजी शेटिया यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकार हर्ष बोरा यांच्या बॅटमधून जो निघणार आहे त्यासाठी 500 रुपयांचं प्राइस. 2 बाद 56. प्रतीक घुगळे 18 वर नाबाद आहेत, तर हर्ष बोरा 2 धावसंख्येवर नाबाद फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडूंमध्ये 18 धावेंची आवश्यकता. नयन मेहर यांना आमंत्रित करण्यात आले. प्रतीक घुगळे स्ट्रायकिंग एंडवर. विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत. एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, ज्या स्पर्धेचं कौतुक प्रत्येकाने केलंय. शॉर्ट बॉलचा वापर केला, शॉर्ट मिड विकेटला बॉलला खेळलाय. डीपमध्ये बॉल जाईल, स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल प्राप्त होत असताना स्वतःवर नाराज आहेत प्रतीक घुगळे, कारण त्यांच्या रडार मधला बॉल होता. शॉर्ट अँड पुल खूप चांगला खेळतात प्रतीक घुगळे आणि इथे त्यांच्या स्लॉट मधला बॉल होता. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल एक धाव अधोरेखित केल्यानंतर धावफलक आकार घेत आहे 57. 2 बाद 57 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती दिसेल. ओव्हर नंबर 8 सुरू असताना मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. याही वेळेस हलक्याने बॉलला ढकललं. पुश करो और खुश रहो हेच चित्र हर्ष बोराच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बॉलला ढकललंय, त्यानंतर लगेच सिंगलचा कॉल. एक धाव कंप्लीट आणि एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल 58. 58 रन्स ऑन अ बोर्ड. नयन मेहर यांना आपण बघतोय गोलंदाजी करताना. समोर प्रतीक घुगळे एक आक्रमक फलंदाज. याही वेळेस शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न राहिला आहे. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. वाह, कमालीची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळतं. खूप चांगले एफर्ट तिथे लावलेत शॉर्ट मिड विकेटला, कारण इनफिल्डच्या आतमध्ये रिॲक्शन टाइम जास्त नसतो आणि तिथे याही परिस्थितीमध्ये खूप चांगली फिल्डिंग केली आहे. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण. ओहो, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन पुढे टाकलाय. फुलर लेंथ वरचा बॉल निघून जाईल निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल येत असताना बघायला मिळतं. व्हेरिएशन दाखवतात गोलंदाजीमध्ये नयन मेहर. या अगोदरचा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता, त्यानंतर एक पुढे टाकला. मिश्रण फार गरजेचं असतं गोलंदाजीमध्ये आणि इथे ते दाखवले, व्हेरिएशन दाखवले नयन मेहर यांनी. 2 चेंडू डॉट आलेत. धावसंख्या स्थिर 58. 14 बॉल 16 रन. यावेळेसचा बॉल उडवलाय तर खरा, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्यावरनं बॉल निघून जाईल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. 4 रन्स. वन बाउन्स चौकार तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 62 धावा धावफलकावरती लागत आहेत.
समीकरण आता बदललेलं आहे. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेसचा बॉल देखील समोर खेळलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वन बाउन्स कलेक्शन करताय. पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली. ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 8 ओव्हर संपल्यात. 8 ओव्हर नंतर 63 धावा धावफलकावर. आफ्टर 8 ओव्हर 63 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. खंडेलवाल खिलाडी अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत 11. 12 चेंडू आणि 11 धावा. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि आमचा संपूर्ण जो सेटअप आहे, अर्थात आमचे ऑपरेटर गौरवजी नेक असतील, संग्रामजी रुपनवर असतील, आपल्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. हे इथं कष्ट घेत आहेत म्हणून आपल्याला अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही स्पर्धा बघायला मिळते. या आमच्या सर्व 7S लाईव्हच्या टीमचं खरोखरच मनापासून कौतुक करावं लागेल. विविध अँगल्स आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. त्याचबरोबरीने या मैदानावरचा असा कोणताही क्षण नाही की जो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जात नाही. शेवटचे 12 चेंडू आता बाकी आहेत. जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता आहे. 8 ओव्हर संपल्यात. 63 धावा बनवल्यात. 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11ची गरज आहे. बॉल तयार. यावेळेस वेगवान मारा. इथे जर पाहिलं तर धाव मात्र मिळणार नाहीये. टॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत 11. समालोचन कक्ष देखील दाखवला जातोय. कॉमेंट्री बॉक्स. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना दिसेल आणि बॉल टू रन इक्वेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटचे 10 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 10ची गरज आहे. 10 बॉल्स रिमेनिंग. 10 रन्स टू विन. कृष्णा पटेल गोलंदाजी करतायत. समोर हर्ष बोरा. हर्ष बोरा यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं प्राइज आहे. विशालजी शेटिया विकेट करण्याचा प्रयत्न तर केलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल अडवला जाईल. धाव मिळणार नाहीये. प्रत्येक डॉट बॉल नंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पॅव्हिलियन मधून टाळ्यांचा आवाज येतो आणि प्रत्येक धाव निघाल्यानंतर खंडेलवाल खिलाडीच्या पॅव्हिलियन मधून टाळ्यांचा आवाज येतो. हा संघर्ष आता सुरू झालाय. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत 9 आणि धावा पाहिजेत 10. शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळले. कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वन बाउन्स कलेक्शन त्यांनी केलं. एकच धाव तिथे मिळते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला दिसेल. धावसंख्या झाली आहे 64. माफ करा 65 धावा 65 रन्स. आणि आता समीकरण देखील बदलले. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता आहे. 8 बॉल 9. 8 चेंडू आणि 9 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. कृष्णा पटेल आपण गोलंदाजी करताना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला हर्ष बोरा आणि प्रतीक गुगळे हायफाय बॉक्स मधून प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या स्क्रीनवर आपण त्यांना पाहतो. यावेळेस बाहेर जाणारा बॉल. एक अतिरिक्त धाव देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अतिरिक्तच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल होत असताना दिसतो. विजेता कप 2024. ओहो टप्पा पडल्यानंतर बाहेर वळालाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने मिळेल. मित्रांनो आता प्रत्येक धावेसाठी बराचसा संघर्ष सुरू झालेला आहे. प्रत्येक धावेसाठी इथे मैदानाच्या आतमध्ये भरपूर मेहनत आणि भरपूर कष्ट घेतले जातात. एका धावेचं महत्व आता वाढले. सोन्याचा भाव आलाय आता प्रत्येक धावेला. या अगोदर धावेंचा सेल लागला होता परंतु आता धावा महाग झाल्यात. ओहो शॉर्ट अँड पुलचा परत एकदा प्रयत्न केला होता. हा चेंडू देखील शरीरावर जाऊन आदळलाय. समीकरण आता बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. मॅच ऑन. पाटीदार वॉरियर्स की खंडेलवाल खिलाडीज. येणारे 6 चेंडू त्याचं उत्तर देतील.
की या स्पर्धेमध्ये अजून एक सुपर ओव्हर बघायला मिळेल, ते देखील आपल्याला पाहायचं. आणि या स्पर्धेतली दुसरी सुपर ओव्हर कुणाला बघायला नाही आवडणार, प्रत्येकाला बघायला आवडेल. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता असेल मैदानामध्ये. कोण जिंकणार, कोण होणार पराभूत, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या षटकामध्ये खूप प्रभावी गोलंदाजी केली आहे. 6 balls remaining, 7 runs to win. हर्ष बोरा अँड प्रतीक गुगळे यांना आपण मैदानावरती बघतो. प्रतीक गुगळे नॉट आउट 25 रन्स, हर्ष बोरा नॉट आउट 4 रन. आणि गोलंदाजी करण्यासाठी सुयश दोशी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सुयश दोशी यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजीसाठी. पाहूयात स्ट्रायकिंग एंडवर प्रतीक गुगळे या मॅचला कशा पद्धतीनं फिनिश करतात, की ही मॅच फिल्डिंग टीम जिंकेल ते पाहणं गरजेचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि टीमच्या सपोर्टरला वाटतंय की प्रत्येक चेंडू डॉट यावा आणि विकेट मिळावी, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला वाटतंय की चौकार षटकार यावा. काय घडतंय, लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे, पकडलाय झेल, विकेटचं पतन. प्रतीक गुगळे बाद, प्रतीक गुगळे आउट, बॅक टू द डग आउट. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट आणि मॅचचं समीकरण आता बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत, 5 आणि धावा पाहिजेत 7. 5 balls remaining, 7 runs to win. आज प्रत्येक सामना अगदी रंगतदार झाला. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. प्रतीक गुगळे आपल्या स्टाईल मध्ये या सामन्याला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांची विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज प्रथम मुनोत मैदानावरती दाखल होत आहेत. मॅच आली आहे 5 बॉल 7, 5 गेंदेवर 7 रन. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं हे चुकीचं असतं. सुरुवात जरी चांगली झाली, परंतु शेवट कसा होईल हे सांगणं फार कठीण क्रिकेटमध्ये. क्षणार्धात होतं च्या नव्हतं होतं क्रिकेटमध्ये. 5 बॉल 7 रन. पॅव्हिलियन देखील आपल्याला बघायला मिळतात दोन्ही टीमचे. सपोर्टर वाढलेत आज. 5 balls remaining, 7 runs to win. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मात्र तयार होत आहे. चला थोडासा वेळ वाचू, स्पीड अप करावं लागेल मॅच साठी. पाच बॉल 7 सुयश तयार होत आहेत. आपले चांगला बॉल होता, तितका चांगला फटका खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल जातो आहे. एकच धाव तिथे मिळते आहे. मॅचचं समीकरण आता बदललं जातं. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 4 आणि धावा पाहिजेत 6. 4 गेंदेवर 6 रन. 4 बॉल 6 धाब्यांची गरज आहे. सुयश दोशी या मॅचचे हिरो बनतील का ते पाहिजे, की समोर हर्ष बोरा. पुढे सरसवत खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो चेंडूवर देत आहेत. एकच धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि धावबादची विकेट इथे मिळते. अजून एक फलंदाज बाद होत आहेत. प्रथम मुनोत यांना माघारी जावं लागणार आहे. विकेट या ठिकाणी मिळते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रथम मुनोत यांना माघारी जावं लागले. जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते, उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. त्यामुळे इथे किस्मत नशीब कुणाची साथ देईल ते पाहणं देखील फार गरजेचं. प्रेशर दबाव प्रत्येकावर आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज तीर्थेश कटारिया. त्यावेळेस देखील चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच आली आहे. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 2 आणि धावा पाहिजेत 4.
2 बॉल 4. आज एक सुपर ओव्हर पाहिली आहे, आज दुसरी बघायला मिळेल का? मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही टीमसाठी. सुंदर मॅच, प्रेक्षणीय लढत आपल्याला इथे बघायला मिळते. कोणी हार मानत नाही. हार कोणी मांडायला इथे तयार नाहीये. आपण हार फक्त फुलावाल्याच्या दुकानात पैसे देऊन घेतो, त्याच्या व्यतिरिक्त कुठे हार आपण मानत नाही लवकर. 2 बॉल 4. ओहो, चांगला बॉल, डॉट बॉल. मॅच आली आहे 1 बॉल 4. 1 बॉल रिमेन, 4 रन्स टू विन. सुयश दोशी जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. फक्त 2 विकेट आल्या त्या ओव्हर मध्ये. मॅच आली आहे 1 बॉल 4. इथे जर मोठा फटका खेळला, चौकार जर खेळला तर मॅचचे हिरो ठरतील तीर्थेश कटारिया. परंतु तो प्रयत्न ते करतील का ते पाहणं गरजेचं आहे. 1 बॉल 4 रन. बिगिट तर केलाय, बॉल खेळला लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. बॉलला अडवलं, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद आहेत. मॅच झाली आहे आणि मॅच जिंकली आहे ती पाटीदार वॉरियर्स या संघाने. मात्र हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. रन डिपेंड 74. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खूप चांगला खेळ आणि सामना इथे जिंकलाय पाटीदार वॉरियर्स. खूप खूप अभिनंदन. यानंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध MB स्ट्रायकर्स अशी मॅच होईल. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले MB स्ट्रायकर्स या संघाला. चला, यानंतरची मॅच लगेच सुरू होईल आणि ताबडतोब आपण फिल्डिंग लावून घेणं गरजेचं राहणार आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या ही आपल्याला विनंती असेल. सुयश दोशी यांनी शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि पाटीदार वॉरियर्स या संघाने हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. दोन्ही टीम्सला विनंती आहे, पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आपण आमच्यासोबत लगेच जॉईन व्हायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.